हॅलो, गुड मॉर्निंग. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज गावाला जाणार होते मी, त्यामुळे आजचा दिवस कसा होता आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर मी गॅलरीत गेले, कारण गॅलरीचा दरवाजा उघडल्यानंतर इतका सुंदर मोगऱ्याचा वास येत होता. म्हणून मी पहिले जाऊन त्या मोगऱ्याच्या फुलांना बघितलं, कारण जेव्हापासून झाड आणलं होतं तेव्हापासून आज पहिल्यांदा त्याला एवढी जास्त फुलं लागलेली. त्यामुळं मी एक एक फूल एकदम न्याहाळून बघत होते आणि मला हे झाड खूप आवडतं. खूप छान फुलं लागली होती. एक फुल लपून बसलं होतं. खूप खूप मस्त वाटत होतं. त्या फुलांचा वासच इतका छान येत होता ना, जशी गॅलरीत आली तसा अजूनच जास्त वास यायला लागला. आणि मी बाहेर होते तर दर्श ऑफकोर्स तो पण बाहेर येण्यासाठीच ट्राय करत होता. शेवटी मी त्याला बाहेर घेतलं आणि बाहेर घेतल्यानंतर त्याला जास्तच आनंद झाला. कसा नाचत होता इकडं तिकडं बघत. जास्त जोर त्याचा त्या फुलांवरतीच असतो. जाऊन नुसतं तो एकदा मला बघणार, एकदा त्या फुलं तोडायला ट्राय करणार. मला अजिबात आवडत नाही त्या झाडाची फुलं पानं तोडलेली, त्याच नाही कोणत्या पण झाडाची, म्हणजे ते लहान आहे झाड त्यामुळंच. त्यानंतर तो वाकून वाकून बघत होता इकडं तिकडं पूर्ण बाहेर. आणि खरं तर मॉर्निंग वाईब्स इतक्या सुंदर असतात ना, इथं खूप छान सूर्य उगवताना दिसतो आणि मी जिथे राहते तिथून सरळ समोर मलंगड दिसतो, त्यामुळे तर खूपच छान वाटतं. ते ऑफिसला जाईपर्यंत दर्श त्यांच्याकडेच असतो. त्यांच्यासोबतच तो आंघोळ करणार, तेच त्याचा मेकअप करणार आणि जाताना मग तो असा रडणार. त्याला असं वाटत असतं की पप्पा एवढं सगळं माझं आवडतं, तर मग मला जाताना घेऊन का जात नाही सोबत. आणि दरवाजा तर तो बंदच करू देत नाही मला, इतका रडत असतो आहे. त्याची समजूत घालण्यासाठी मी झाडाची थोडी फुलं तोडून आणली. त्यानं आधी पाणी घातलं आणि त्याच पात्याला झाडाची फुलं तोडून आणली आणि तेव्हा पुढे ठेवत होते. ते बघून तो थोडा शांत झाला होता. त्यानंतर मला दिवसभर म्हणजे सगळे कामावरून बॅग वगैरे भरायचे होत्या, खूप पसारा काढला होता आणि नंतर क्लायंट पण येणार होते हेअरकटसाठी, त्यामुळे जास्तच गडबड होती माझी आज. देवपूजा झाली होती ऑलरेडी, फक्त मी फुलं त्याला वाहिली. त्यानंतर क्लायंट आले होते, त्यांचा आयब्रो हेअरकट वगैरे झाला. मी सगळ्यानंतर पसारा काढला होता माझी बॅग भरायसाठी. बॅग स्वच्छ करून घेतली, पसारा काढून ठेवला आणि नंतर माझं आवरायला घेतलं. ते डिलिव्हरीनंतर माझा हेअरफॉल म्हणजे विचारायलाच नको, इतका जास्त होता. ऑलरेडी केस माझे खूपच पातळ आहेत, त्यात पण एवढा हेअरफॉल होतो आहे की बस. दुपार झाल्यानंतर भूक लागलेली म्हणून थालीपीठ करायला घेतलं होतं. एकीकडे तूप काढत होते, कारण मी गेल्यानंतर ती साय खराबच होऊन जाईल म्हणून तूप काढून ठेवलं आणि थालीपीठ बनवले दर्शला घेऊन. संध्याकाळी डबा भरून नेण्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवला, घरात स्वयंपाक बनवून ठेवला खाण्यासाठी. आणि तोपर्यंत तिकडे देवपूजा वगैरे झाली होती, माझी बॅग पॅक झाली होती. फक्त डबा भरून स्वतःचं आवरून निघायचंच बाकी होतं. खरं जाताना घरातून पाऊल निघत नाही. गावाला यायची ओढ तर भरपूर असते, पण तिथून पण घरातून जाऊ नाही वाटत. खूप आठवण येत राहते. म्हणून मी 2-3 वेळा घरातून फिरून बघत होते की काय राहिले का, काय घ्यायचं आहे का. जाताना माझं छोटंसं झाड पण बघितलं, त्याची फुलं उमलायला लागलेली. आणि मी नसली तरी त्या झाडाला पाणी घाला डेली ही रिक्वेस्ट करून आले मी. दर्श पण माझ्याकडेच बघत होता, मम्मी का अजून आतमध्ये येत नाही म्हणून. त्याला पण बाहेर यायचं होतं माझ्यासोबत. शेवटी सगळं झाल्यानंतर आवरलं सगळं, दर्शचं आवरलं, माझं आवरलं, डबा वगैरे भरला, सगळ्या पिशव्या घेतल्या आणि आम्ही निघालो. जाताना रस्त्यामध्ये दर्श इतका शांत बसला होता, म्हणजे त्याची मजाच चालू होती. त्याला गाडीवर नेल्यानंतर तर त्याला खूपच छान वाटतं. जाताना मला इतका क्यूट चिटकून बसला होता, खूप छान वाटत होतं. दर्श असा शांत बसला ना की मला खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. खूप 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 त्याची माया येते. आणि जेव्हा आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो तर ट्रॅव्हल्स लेट आली थोडीशी आणि तिथं बसल्यानंतर पण तो माझ्याकडे येत नव्हता. त्याला त्याच्या पप्पासोबतच जायचं होतं. किती पण मी त्याला बोलवत होती तरी पण तो माझ्याकडे येतच नव्हता, रडत होता. त्याला फक्त त्याच्या पप्पासोबतच जायचं होतं, पप्पाकडे जायचं होतं. नंतर त्याला असं वाटत होतं की पप्पांनी पण आमच्यासोबत यावं. खूप त्याला मी ट्राय करत होते की नको जाऊ, आपल्याला जायचं आहे. त्याला आतमध्ये बसवलं तरी तो उतरून त्यांच्याकडे जात होता. इतका तो पप्पाचा लाडका आहे. म्हणजे दिवसभर मी त्याला सांभाळते, सगळं त्याचं मी आवरते. आता कुठे पप्पा त्याचं आवरायला लागलेत ना, तर पहिल्यापासून मी त्याचं आवरते, तरी पण त्याला त्याच्या पप्पाची इतकी ओढ आहे. त्याला मम्मीशी जास्त काही घेणं देणंच नाही आहे, फक्त त्याला पप्पाच लागतात त्याच्या.
का? दर्शला असं बघून मलाच जास्त वाईट वाटत होतं. त्याला किती पण समजत घातली तरी तो ऐकतच नव्हता. त्याला त्याच्या बापाकडे जायचं होतं. ते तिथून गेल्यानंतर पण तो शोधत होता त्यांना आणि रडतच होता. काय झालं? शेवटी गाडी चालू झाल्यानंतरच दर्श शांत बसला. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.